गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। विधान परिषदेच्या 9 जागांवरील निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। निवडणुकीमुळे महायुतीतील घटक पक्षातही हालचाली वाढली असून महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेने देखील जोरदार फिल्डिंग लावली आहे। शिवसेनेच्या कोठ्यातून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अनेक राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। बच्चू कडू यांनी हे विधान परिषदेच्या आमदारकीची उमेदवारी शिवसेनेतून मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु त्यांना प्रहार पक्ष विलीन करण्याची अट घालण्यात आली आहे। त्यामुळे उद्या बुधवारी बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला असून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे एकनाथ शिंदे शिवसेनेतून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार आहे। माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने ही मोठी अट घातली असून त्यामुळे बच्चू कडू उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। बच्चू कडू आज मंगळवारी पुन्हा प्रहार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर आज देखील शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बच्चू कडू यांची महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे येत्या दिवसात बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। तत्पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही शिवसेनेकडे काही भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बच्चू कडू यांना विधान परिषदेसह राज्यात मंत्रिपद मिळावं अशी इच्छा प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांनी सांगितली आहे। प्रहार पक्षाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये काही निर्णय होतो का हे पाहावे लागणार आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका यावर साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।